महाराष्ट्र विधानसभेचं बिगुल वाजण्यासाठी अवघा अर्धा तास उरलेला आहे। दुपारी 3:30 वाजता म्हणजेच अवघ्या अर्ध्या तासात केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे। यावेळेस निवडणुकीची अधिकृत घोषणा होणार आहे। राज्यात आजपासून आचारसंहिता लागू होणार आहे, तर महाराष्ट्र आणि झारखंडच्या निवडणुका एकत्रित जाहीर होणार आहेत अशी माहिती समोर आलेली आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद होईल आणि राज्यातल्या निवडणुकांच्या तारखा जाहीर होणार आहेत। आज 3:30 वाजता अवघ्या 30 मिनिटात राज्यामध्ये आचारसंहिता लागणार आहे। या आचारसंहितेच्या कार्यक्रमानुसार आता निवडणुका जाहीर होतील। यावेळेस एक महत्त्वाची बातमी। 3 बजे प्रेस कॉन्फ्रेंस रखी है हमने कमीशन ने महाराष्ट्र और झारखंड के चुनाव की तिथियों के बारे में, शेड्यूल के बारे में। सवाल का जवाब पब्लिक देती है। वोटिंग में परसेंटेज और वोटिंग में पार्टिसिपेट करके पब्लिक जवाब देती है सवाल का। जहां तक ईवीएम्स और इन सब का प्रश्न है वो 100% फुल प्रूफ है, मैं कई बार बता चुका हूं। फिर आज अगर ये प्रश्न उठेगा तो फिर बताएंगे। तर थेट जाऊया मुंबईमध्ये आमच्या प्रतिनिधी वैदेही कानेकर आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत। वैदेही, आपण बघतोय आज निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे। पुढच्या 30 मिनिटात पत्रकार परिषद निवडणूक आयोगाची होणार आहे, काय अधिक सांगाल? नक्कीच आपण बघतोय की आता विधानसभा निवडणुकीसाठी अवघे काही दिवस उरलेले आहेत आणि आचारसंहिता लागू होण्यासाठी अवघा काही वेळ उरलेला आहे, कारण 3:30 वाजता पत्रकार परिषद होणार आहे आणि याच पत्रकार परिषदेमध्ये आचारसंहितेचं देखील एक घोषणा केली जाणार आहे। मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सध्या महाराष्ट्रामध्ये असलेली राजकीय परिस्थिती, खास करून महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये जे बैठकीचं सत्र सुरू आहे, अगदी आचारसंहितेच्या आधीपासूनच राजकीय रंग जो आहे तो महाराष्ट्रामध्ये सध्या वाढलेला बघायला मिळत आहे। वातावरण देखील तितक्याच मोठ्या प्रमाणात तापलेलं आहे। एकीकडे महायुती आहे, एकीकडे महाविकास आघाडी आहे, एकीकडे मित्र पक्ष देखील आहेत आणि नेमकं या पूर्ण निवडणुकीमध्ये कोण कशा पद्धतीने लढणार, कोण कोणाच्या बाजूने लढणार आणि कुठल्या मुद्द्याला घेऊन लढणार याची उत्सुकता खरं तर प्रत्येक ठिकाणी जी आहे ती बघायला मिळत आहे। मात्र अवघा काही वेळ उरलेला आहे। अधिकृत घोषणा जी आहे ती अर्ध्या तासामध्ये होणार आहे आणि आचारसंहिता देखील तेव्हाच लागू होणार आहे। बिलकुल वैदेही, थोडं तुम्हाला थांबवतोय। यावेळेस आपण जाऊया सुनील काळे यांच्याकडे। सुनील देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तर सुनील, आपण बघतोय ठाणे, पालघर, नवी मुंबई तसंच कल्याण, डोंबिवली या भागात देखील आता निवडणुकांची आचारसंहिता आजपासून लागू होते, त्यामुळे तयारी झालेली असेल। काय महत्त्वाचे मुद्दे या सगळ्या भागामध्ये होते? राजकीय दृष्ट्या हा भाग किती महत्त्वाचा? राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा यासाठी आहे स्नेहिल, कारण की मुख्यमंत्र्यांचा हा बालेकिल्ला आहे। ठाणे यापूर्वी पालघर आणि ठाणे जिल्हा एकत्र होता, त्यावेळेस जवळपास 24 जे मतदारसंघ आहेत या त्या दोन्ही ठिकाणी विधानसभा क्षेत्रामध्ये येतात आणि आता आपण बघितलं तर कल्याणमधून जो खासदार असेल किंवा ठाण्यातून जो खासदार असेल तो शिंदे गटाचा आहे। त्यामुळे आपसुक आहे की ज्या पद्धतीनं निकाल जो लागलेला लोकसभेचा तो निकाल किमान शिंदे गट तोच निकाल विधानसभेला कायम ठेवील। पालघरमध्ये आपण बघतोय की पालघरमध्ये मिक्स जे चित्र आहे ते पाहायला मिळतंय, कारण की माकप आहे त्या ठिकाणी, त्याचबरोबर हितेंद्र ठाकूर यांचा बहुजन विकास आघाडी पक्ष आहे, ते राष्ट्रवादीचा गट आहे आणि ठाकरे गट सुद्धा आहे आणि काही प्रमाणात भाजप सुद्धा आहे। त्यामुळे ठाणे आणि पालघर जिल्ह्याचा आपण जर विचार केला तर पूर्णपणे हा ठाण्यावरती पूर्णपणे वर्चस्व शिंदे गटाचा आहे, तर पालघर हा मिक्स मध्ये आहे। आणि नवी मुंबई, आपल्याला माहिती आहे नवी मुंबई हा गणेश नाईक यांचा बालेकिल्ला मानला जातो। नवी मुंबई महापालिका असेल, ऐरोली असेल किंवा त्याचबरोबर इतर जे मतदारसंघ असतील त्यांच्यावरती त्यांचा वर्चस्व होता। पण आता जी महत्त्वाची भूमिका आहे, कारण की भिवंडीमध्ये खासदार जो आहे तो तुतारी गटाचा निवडून आलेला आहे आणि कल्याण आणि ठाण्यामध्ये शिंदे गटाचा खासदार आहे। त्यामुळे एक मित्र पक्षांबरोबरच एक दोन्ही महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये एक वेगळं चित्र पाहायला मिळेल, त्यामुळे इकडचा भाग जो आहे तो देखील तितकाच निवडणुकांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे। या संदर्भातले सगळे अपडेट आपल्याबरोबर कडून घेणार आहोत। तुर्तास थोडं थांबवतोय, पुढे जाऊया। नितीन पाटणकर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। नितीन, आपण बघतोय पुणे, पिंपरी आणि सोलापूर या भागामध्ये पवारांचा फॉर्म्युला कसा असू शकतो? कारण अजित पवार असतील किंवा शरद पवार असतील यांनी या सगळ्या भागामध्ये वर्चस्व दाखवल्याचं दिसलेलं आहे। सोलापुरात शरद पवारांनी तर आपल्याला माहिती आहे की सगळा सोलापूर पिंजून काढला आहे। पुणे, पिंपरीमध्ये कशा पद्धतीची राजकीय परिस्थिती आहे? काय महत्त्वाचे मुद्दे आहेत? निश्चितपणे पुणे आणि सोलापूर हे दोन जिल्हे शरद पवारांचे बालेकिल्ले म्हणून ओळखले जात आहेत। 2019च्या निवडणुकीचा विचार केला तर सोलापूरमध्ये 11 विधानसभेच्या जागा आहेत आणि पुणे जिल्ह्यामध्ये 21 विधानसभेच्या जागा आहेत। अशा या दोन जिल्ह्यामध्ये 32 विधानसभेच्या जागा आहेत आणि
19चा विचार केला, महायुतीकडे यामधील तब्बल 27 जागा आजच्या घडीला दिसत आहेत, तर फक्त अवघ्या 5 जागा महाविकास आघाडीकडे दिसत आहेत. त्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे या दोन्ही जिल्ह्यातल्या 32 जागांमध्ये एकही जागा नाहीये. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे केवळ 1 जागा आहे, तर शिंदे यांच्या शिवसेनेकडे केवळ 1 जागा आहे. उर्वरित जागांमध्ये 15 जागा भाजपकडे आज दिसत आहेत कागदपत्री, तर त्या खालोखाल अजित पवार यांच्या 11 जागा आहेत. 2019च्या विधानसभा निवडणुकीचा विचार केला तर शरद पवारांना मोहिते पाटलांसह अनेक दिग्गज नेते पुणे आणि सोलापूरमधले सोडून गेलेले होते. त्यानंतरही शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं जी एकत्रित होती त्यावेळेस सोलापूर आणि पुणे जिल्ह्यामध्ये चांगला परफॉर्मन्स केलेला होता. एकत्रित 12 जागा या राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडून आलेल्या होत्या. त्यातले 11 आमदार आता अजित पवारांबरोबर आहेत, फक्त 1 आमदार शरद पवार यांच्या बरोबर राहिलेले आहेत. लोकसभेच्या 24च्या निवडणुकीला मात्र हे चित्र बदलले. नक्कीच, आणि पुणे पिंपरी सोलापूर हा देखील तितकाच महत्वाचा आहे खरं तर. आणि या ठिकाणी आपण बघतोय पवारांचा कसा फॉर्म्युला चालतो, कोणते पवार इथे यशस्वी ठरतात हे देखील पाहणं महत्वाचं आहे. रणजित माजगावकर देखील आपल्यासोबत यावेळी जोडले गेलेले आहेत. रणजित, आपण बघतोय की आता आज विधानसभेची ही आचारसंहिता लागू होणार आहे. कशा पद्धतीचं चित्र आपल्या भागामध्ये आणि काय मुद्दे महत्वाचे होते निवडणुकांसाठी म्हणून? कोल्हापूर, सांगली, सातारा या 3 जिल्ह्यांमध्ये जर आपण पक्षांचं समीकरण बघितलं तर संमिश्र आमदार या 3 जिल्ह्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. उदाहरण घ्यायचं झालं तर काँग्रेसचे 7 आमदार आहेत, राष्ट्रवादी शरद पवार 5, राष्ट्रवादी अजित पवार 3, शिवसेना उद्धव ठाकरे 0, शिवसेना एकनाथ शिंदे 4, भारतीय जनता पार्टी 4 आणि अपक्ष 2. असं साधारण ह्या आमदारांची संख्या 3 जिल्ह्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. मात्र 2019 आणि 24 मधला जो गॅप पाहिला तर आपल्याला 3 पक्षांचे 6 पक्ष झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे लक्षवेधी किंवा स्टार म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात होतं त्यामध्ये हसन मुश्रीफांनी घेतलेली भूमिका, शरद पवारांना सोडून ते अजित पवारांसोबत भाजपच्या सोबत गेलेले आहेत. तर त्याच मतदारसंघातले साधारण समरजितसिंह घाडगे जे आहेत हे भारतीय जनता पार्टीचे नेते होते, ते आता शरद पवारांची साथ घेताना आपल्याला दिसत आहेत. अशा राजकीय उलटापालटी या मतदारसंघांमध्ये झालेल्या आहेत. मात्र 3 जिल्ह्यांचा आपण जर विचार केला तर या 3 जिल्ह्यामध्ये काँग्रेस हे 1 नंबरला, 2 नंबरला शरद पवार राष्ट्रवादी आणि 3 नंबरला भारतीय जनता पार्टी. अशा स्टेप आपल्याला सध्या तरी पाहायला मिळतात. वेगवेगळे अनेक प्रश्न आता समोर येताना आपल्याला दिसत आहेत. विकासाचे मुद्दे तर या निवडणुकांमध्ये गाजणारच आहेत. मात्र पक्ष ज्यांनी सोडला त्यांच्यावरचे आरोप, पक्षनिष्ठा समोर येणार की गद्दारांना पुन्हा मतदान करणार, असे मुद्दे सुद्धा आता या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच रणजित, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर विश्लेषणाबद्दल, या सविस्तर विश्लेषण आपण केलं त्याबद्दल. तर आता जाऊयात कोकणामध्ये. अमोल कलये आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अमोल, कोकणाचं राजकीय समीकरण जे आहे ते आपण लोकसभेत पाहिलं, विधानसभेत नेमकं काय होऊ शकतं, काय महत्वाचे मुद्दे विधानसभेच्या दृष्टिकोनातून इथं उपस्थित होऊ शकतात? नक्कीच कोकणाचा जर विचार केला तर कोकणाची राजकीय परिस्थिती जर पाहिली तर कोकणामध्ये शिवसेना वर्सेस शिवसेना अशीच लढत होताना आपल्याला पाहायला मिळेल. रत्नागिरी जिल्ह्याचा जर विचार केला तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 5 विधानसभा मतदारसंघ आहेत आणि या 5 विधानसभा मतदारसंघामध्ये देखील शिवसेना वर्सेस शिवसेना अशीच लढाई पाहायला मिळेल. आपण रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर रत्नागिरी विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या महायुतीचे पालकमंत्री जे आहेत ते उदय सामंत आहेत, इथले उमेदवार असणार आहेत महायुतीचे, आणि सध्याचे ते पालकमंत्री तसंच उद्योगमंत्री जे आहेत. आणि या ठिकाणी अद्यापही महाविकास आघाडीकडून कोणताही उमेदवार जो आहे तो जाहीर झालेला नाही. मात्र या उदय सामंत यांच्या विरोधात जर पाहिलं तर महाविकास आघाडीकडून उदय बने, त्याचबरोबर अण्णा महाडिक यांची नावं जी आहेत ती चर्चेत आहेत. मात्र अद्यापही या ठिकाणी उमेदवार महाविकास आघाडीकडून जाहीर झाल्याचं चित्र पाहायला मिळत नाही आहे. मात्र या ठिकाणी उदय सामंत यांची या विधानसभा मतदारसंघामध्ये हवा आहे ती पाहायला मिळते. उदय सामंत यांनी कोट्यावधी रुपयाची कामं या अगदी अमोल. नक्कीच अमोल, आपण बघतोय की कशा पद्धतीनं कोकण आता काय नेमका या ठिकाणी गणित मांडतं हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे. जाऊयात उत्तर महाराष्ट्र, नाशिक मधली काय स्थिती आहे ही जाणून घेण्यासाठी अभिजित सोनावणे आपल्यासोबत जोडले गेले आहेत. अभिजित, नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये काय राजकीय मुद्दे या निवडणुकीत गाजू शकतात असं वाटतं? अभिजित.
म्हणजे 2019ला जी निवडणूक झालेली होती त्या निवडणुकीमध्ये उत्तर महाराष्ट्रातल्या 5ही जिल्ह्यांवर म्हणजे नाशिक, नगर, धुळे, जळगाव आणि नंदुरबार या 5ही जिल्ह्यांवर खरं तर भाजप आणि शिवसेनेचं प्राबल्य राहिलेलं होतं. आपण जर संख्याबळाचा विचार केला तर आत्ता सध्याच्या परिस्थिती म्हणजे पक्ष फुटीनंतरची जे महाविकास आघाडी आणि महायुती आहे त्यामध्ये उत्तर महाराष्ट्रातल्या 47 पैकी 34 जागा सध्या महायुतीचे आमदार या 34 जागांवर आहे, तर केवळ 11 जागा ज्या आहे त्या महाविकास आघाडीकडे आहे. लोकसभा निवडणुकीचा आपण विचार केला तर भाजपचा किंवा महायुतीचा बालेकिल्ला असलेल्या उत्तर महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीच्या वेळी अगदी महायुतीचा सुपडा साफ झालेला होता, कारण 6 खासदारांपैकी केवळ 2च खासदार महायुतीला निवडून आणता आले, तर 4 ठिकाणी महाविकास आघाडीचे खासदार निवडून आलेले होते. आणि आगामी विधानसभा निवडणुकीला देखील अशाच पद्धतीचं बिलकुल चित्र राहील असं या सगळ्या महत्वाचे जे मुद्दे आहेत ते आता विधानसभा निवडणुकीत काय नेमकं देतात उत्तर महाराष्ट्राला हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मराठवाडा संभाजीनगरमध्ये आपल्याला माहिती आहे की नेमकी काय गणितं आहेत ते देखील पाहणं महत्वाचं आहे. माधव सावरगावे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. माधव, संभाजीनगर मराठवाड्यामधली काय राजकीय गणित आहेत, कारण आपल्याला माहिती आहे लोकसभेमध्ये महायुतीला मात्र फटका बसला होता. एकतर मराठवाड्यामध्ये एकूण 46 विधानसभेच्या जागा आहेत आणि या विधानसभेच्या परिस्थितीमध्ये आता पूर्ण बदल झालेला आहे. कारण 2019मध्ये शिवसेनेला 12, राष्ट्रवादी काँग्रेसला 8, काँग्रेसला 8 आणि भाजपनी 17 जागा जिंकल्या होत्या. मधल्या काळामध्ये शिवसेनेचे जवळपास 9 विधानसभेचे सदस्य म्हणजे आमदार मूळ शिंदे सेनेकडे गेलेले आहेत आणि मोठी फाटाफूट झालेली आहे. अशा स्थितीमध्ये नेमकं आता पुढचं गणित कसं असेल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2019 साली जो फॅक्टर होता तो वंचितचा फॅक्टर होता, पण यावेळेस मराठवाड्यामध्ये अधिक जलद गतीनं पुढे आलेला आहे आणि तो फॅक्टर या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने लोकांच्या समोर येईल, मतदारांच्या समोर येईल, त्याचबरोबर उमेदवारांच्या समोर येईल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आणि त्यामुळं इतर विभागाच्या तुलनेमध्ये खरं तर सगळ्याच पक्षाचं लक्ष हे मराठवाड्यामध्ये आहे. 46 जागा जरी असल्या तरी या जागा आपल्याकडे असाव्यात आणि ती एकतर्फी असू शकतं अशी सध्याचं चित्र आहे. त्यामुळे मराठा फॅक्टर असेल की आता नक्कीच त्यामुळे मराठवाडा आणि संभाजीनगरवर सगळ्याच महाविकास आघाडी असेल किंवा महायुतीची महत्वाची नजर असेल. काय नेमकं मराठवाडा संभाजीनगरमध्ये घडतं हे देखील पाहायला मिळणार आहे. तर विदर्भावर देखील मविया आणि महायुतीची अर्थातच महत्वाची मेहनत या भागामध्ये होती. पराग ढोबळे तिथला आढावा देत आहेत. पराग, नेमकं विदर्भामध्ये काय होऊ शकतं, काय महत्वाचा मुद्दा या निवडणुकीत या ठिकाणी चर्चेला येऊ शकतो किंवा महत्वाचा मुद्दा इथं निवडणुकीवर परिणाम करू शकतो? नक्कीच खरं तर विदर्भ जर पाहिला तर त्या दृष्टिकोनातून महत्वाचा एक भाग आहे, कारण सत्तेचा जो मार्ग म्हटला जातो तो खरं तर विदर्भातून जातो. कारण की 62 जागा ज्या आहेत त्या विदर्भातून येतात आणि 62 जागेंवर काँग्रेस विरुद्ध भाजप अशी प्रमुख जी लढत आहे ती बहुतांश मतदारसंघामध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. मात्र लोकसभेमध्ये ज्या पद्धतीने निकाल लागला त्यानंतर कुठेतरी भाजपला जे आहे त्यामुळे जोरदार कामाची मध्यंतरीच्या काळात कामगिरी सुरुवात केलेली आहे. लोकसभेच्या निकालानंतर जे आहे ग्राउंड लेवलवर उतरून काम करण्याचा प्रयत्न केला. सोबत महाविकास आघाडीचा सुद्धा उत्साह जो आहे तो मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. मागील वेळेस भाजपच्या 29 जागा ज्या होत्या त्या इथे निवडून आल्या होत्या, 50 जागा त्यांनी लढलेल्या होत्या, तर काँग्रेस ज्या होत्या त्या 15 जागेवर निवडून आलेले होते. त्यासोबत राष्ट्रवादी जे असो किंवा इतर असो, पण पक्षफुटीनंतर जे आहे विदर्भाचा जर विचार केला तर माजी गृहमंत्री अनिल देशमुख आहे, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहे, हे सगळे जे महत्वाचे मातब्बर नेते आहेत ते विदर्भातून येतात आणि त्यामुळे विदर्भ नेमकं काय या निवडणुकीमध्ये करतं हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे. धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.